सगळ्यांना शुभ सकाळ। आज व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ मिसाळ मॅडम, आपल्या प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका, आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचं आज स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी निमित्त सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक स्वागत। आज 4 जुलै आज स्वामीजींची पुण्यतिथी आज आपल्या प्रशालेत आपण साजरी करतोय। या शाळेमध्ये आपल्या सांस्कृतिक विभागातर्फे आपण अनेक कार्यक्रम राबवत असतो, त्यातला हा एक कार्यक्रम आहे। स्वामीजींनी या जगाला जो संदेश दिलेला आहे की परस्त्री ही माते समान असते। स्वामीजींच्या जीवनातील अनेक जे प्रसंग आहेत त्याच्यातील थोडेच प्रसंग मी तुम्हाला इथे सांगणार आहे। ज्यावेळेला स्वामी विवेकानंद शिकागो येथे धर्म परिषदेला गेलेले होते आणि त्यावेळेला त्यांनी भाषण करायला उभे राहिले, तेव्हा त्यांनी सांगितले की ऑल माय ब्रदर्स अँड सिस्टर, या जगातले सर्व ज्या मुले असतील मुलं असतील ते माझे भाऊ आणि बहीण आहेत। या विचाराचा पगडा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात तिथील असलेल्या लोकांवर झाला आणि त्या परदेशातील एक मुलगी स्वामीजीकडे आली आणि म्हणली की स्वामीजी, मला तुमच्या बरोबर लग्न करायचं आहे। स्वामीजींनी छानसं उत्तर दिलं की तुला जर वाटत असेल की मी एवढा खूप सुंदर आहे, छानसा आहे, तर तू मला काय कर, तुझा मुलगा मान, म्हणजे याला म्हणायचं चारित्र्यवान। मग हे जे चारित्र्यवानाचं जे गुण आहेत ते स्वामीजींनी आपल्या या जगाला सर्व जगांना सांगितलेलं आहे। कधीही व्यसन करू नका, चरित्रवान राहा, सुसंस्कृत राहा, आपल्यामधून असणाऱ्या वाईट दुर्गुणाचा विचार आपल्या मनामधून काढून टाका। जेव्हा स्वामीजी धर्मगुरूचे शिकागोची धर्म परिषद परत भारतात आले आणि तेव्हा त्यांनी धर्माचा प्रसार करण्यासाठी ते अनेक भारतातल्या शहरामध्ये गेले। जेव्हा 1947च्या अगोदर हा पाकिस्तान म्हणजे तिथलं जे लाहोर आहे ते आपल्या भारतातच होतं आणि लाहोर विद्यापीठामध्ये ते भाषण देण्यासाठी तिथं गेले। तिथं गेल्यानंतर त्या विद्यापीठात एक प्राध्यापक होते, त्या प्राध्यापकाचं नाव होतं तीर्थराम गोस्वामी आणि त्यांचे भाषण ऐकत असताना त्या भाषणाचा जो विचार आहे त्या त्यांच्या मनावर मोठ्या प्रमाणात झाला आणि झाल्यानंतर तीर्थराम गोस्वामी हे खूप समृद्धवान होते, पैसेवान होते आणि त्यांच्या हातात जे घड्याळ होतं ते सोन्याचं होतं आणि ते सोन्याचं घड्याळ भाषण झाल्यानंतर सोन्याचं घड्याळ त्यांनी काय केलं, स्वामीजीकडे गेले आणि स्वामीजी, माझ्याकडून हे तुम्हाला घड्याळ भेट देत आहे। स्वामीजींनी शांतपणे उत्तर दिलं की गोस्वामीजी, हे घड्याळ मी तुमच्या खिशात ठेवतो। याचा अर्थ असा आहे की त्यांनी कुठल्याही संपत्तीचा लालूचपणा केला नाही, कोणत्याही विचार आपल्याकडे असतील ते निस्वार्थपणे या जगाला दिले आणि त्यानंतर त्या विचाराचा पगडा कुणावर झाला, तीर्थराम गोस्वामीवर झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळं काम सोडून दिलं आणि त्यांनी परत पूर्ण भारतावर आपल्या धर्माचा प्रसार केला आणि त्याच्यानंतर ते पुढं तीर्थराम म्हणून म्हणजे प्रसिद्ध झाले। अशा ह्या विचाराचा पगडा अशा जगातल्या अनेक लोकांवर झालेला आहे। भारतामध्ये सुद्धा अनेक लोकांवर की त्यांचे जे गुरु होते स्वामी रामानंद, हे त्यांना विचार चांगल्या पद्धतीने द्यायचे, अशा विचाराचा पगडा त्यांच्यावर नेहमीच राहिलेला होता। एकदा स्वामीजी नदीच्या काठी ध्यानस्थ बसलेले होते आणि बसलेले असताना तिथं एक साधू महाराज येतात। साधू महाराज माहित आहे ना काय असतं त्यांचा वेश, काय असतं मुले, भगवी वस्त्र असतात। मग हे जे साधू लोक असतात यांना कुठल्याही संसाराची माया वगैरे कुठलाही नातं होतं याचं प्रेम नसतं, फक्त त्यांचं प्रेम असतं आपल्या कामावर आणि आपल्या धर्मावर आणि आपल्या विचारावर। आणि त्यावेळेला ते ध्यानस्थ बसले, त्यावेळेला तिथे एक साधू महाराज आले आणि स्वामीजींना म्हणले की महाराज, स्वामीजी तुम्ही इथं का बसलेला आहे, तर माझं ध्यानस्थ झाल्यानंतर मला या नदीच्या पलीकडे जायचं आहे आणि म्हणून मी नावडे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया नावेची वाट पाहत बसलेला आहे आणि असं केल्यानंतर तुम्ही ना एवढे नाव किंवा एवढे नदी पार करता येत नाही का, एवढं ध्यानस्थ आहे, मग तुमच्या एवढ्या विचाराचा किंवा एवढ्या
तपश्चर्याचा काय उपयोग? तर स्वामीजी म्हणले ठीक आहे. आणि त्याच्यानंतर असं ज्ञान वगैरे त्यांना देत ते नाव तिथं आल्यानंतर ते दोघेही नावेत बसले आणि स्वामीजी दोघं गेलं. मध्ये गेल्यानंतर अशी मोठीशी लाट आली आणि ते नाव असं लटकायला लागली, हेलकावी खावे लागले. त्यावेळेला स्वामीजींनी त्यांना विचारलं की तुझ्याकडे सगळं ज्ञान आहे, सगळं आहे, काय आहे, सगळं आहे, मग तुला पोहता येतं का? नाव बुडायला लागल्यावर म्हणलं पोहता येतं का? नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की तुला पोहता येत नाही तर तुझ्या सगळ्या या जीवनात मिळवलेलं ज्ञान हे व्यर्थ आहे. म्हणून माणसानं नेहमी काय असावं? परिपूर्ण असावं, जेणेकरून आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक संकटांना आपण काय करू शकतो? सामना करू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी एक छोटस आपल्या जीवनातले जे विचार आहेत ते आपल्याला फक्त हिंदीमध्ये सांगितलेले आहेत. काय सांगितलेलं आहे? अगर आप मदद के लिए हाथ बढ़ा सकते हैं, आप मदद के लिए हाथ बढ़ा सकते हैं तो जरूर बढ़ाए, अगर नहीं बढ़ा सकते हैं तो हाथ जोड़िए. काय म्हटलं त्यांनी? अगर आप मदद के लिए हाथ बढ़ा सकते तो जरूर बढ़ाए, अगर नहीं बढ़ा सकते तो क्या करिए? हाथ जोड़िए. अपने भाई को आशीर्वाद दीजिए, अपने भाई को आशीर्वाद दीजिए और उन्हें उनके मार्ग पर जाना दीजिए. हे जे विचार होते ते स्वामीजींनी आपल्या विचारातून या जगापुढे मांडलेले होते. दुसरा एक त्यांचा असा विचार आहे, आपण प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये परेड करतो, सावधान विश्राम है ना, करतो का ना? पीछे मोड, दाहिने मोड, बाहें मोड करता ना, सगळे करतो ना. आणि त्याच्यावरच त्याने एक सांगितलेलं आहे, परेड में पीछे मोड बोलते हैं. जेव्हा आपण परेड मध्ये पीछे मोड बोलतो तेव्हा काय होतो की पहिला आदमी आखरी हो जाता है. पीछे मोड बोलल्यावर काय करतो? पहिला व्यक्ती काय जातो? शेवटी होतो. आणि तिकडचा व्यक्ती काय होतो? पहिला होतो. आखरी हो जाता है और आखरी आदमी पहले नंबर आ जाता है. बरोबर आहे? होतं ना तसं? तसं आ जाता है. जीवन में कभी भी आगे होने का घमंड मत करो. कधी घमंड करायचं नाही. पैसा आला, ज्ञान असेल, कुठलंही असेल, कोणत्याही या पृथ्वी तलावर कोणतीही गोष्ट काय नाही, चिरंतन नाही. ती सतत काय करते? बदलत राहते. मग कभी भी काय करायचं नाही? घमंड मत होना और आखरी होने का गम न करो. वाईट मानून घ्यायचं नाही. पता नाही कब जिंदगी बोले देगे पीछे मोड. म्हणून आयुष्यात आपल्या मला कधीही पीछे मोड व्हायला लागलं म्हणजे पहिला तो शेवट जाईल आणि शेवट काय होईल? पहिला होईल. म्हणून आयुष्यामध्ये कधीही राहत असताना नेहमी नम्र राहायचं, संयमी राहायचं, चारित्र्यवान राहायचं, खोटं कधी बोलायचं नाही. नेहमी आई बापाचं, शिक्षकाचं, समाजातल्या आदरणीय व्यक्तीचं नेहमी काय करायचा? सन्मान करायचा. पैशाची कधी घमंड करायला नाही. पैसा आज जातो, उद्या जातो. म्हणून माणसाकडे कायम टिकणारी एकच गोष्ट आहे. कोणती आहे मित्रांनो? कोणती आहे? प्रामाणिकपणा, संयम, सहनशीलता आणि आदर. दुसऱ्याला आदर शिकायचं. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग का सांगतो आम्ही? हे सांगतो की नाही? हे सगळं आपली संपत्ती आहे आणि हीच संपत्ती आपल्याला आयुष्यामध्ये व्यक्तिमत्व घडवण्याला काय करते? मदत करत असते. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की हे जे मोठ्या लोकांचे विचार आहेत ते नेहमी आपल्या पुढे समोर नेहमी राहिले पाहिजे आणि या विचाराचा पगडा आपल्या जीवनावर नेहमी झाला पाहिजे. आणि असेच विचार घेऊन आपण पुढे जायचं आहे आणि आपलं स्वतःच व्यक्तिमत्व घडवायचं आहे. त्याचबरोबर आपल्या आई वडिलांचं नाव घडवायचं आहे, या गावाचं घडवायचं आहे, या राज्याचं घडवायचं आहे आणि या भारताचं नाव घडवायचं आहे. ही सगळी पिढी हे तुम्ही जे आहे हे पुढचे येणारे भारताचे आदर्श नागरिक म्हणून समोर येणार आहे. या भारताच्या आदर्श काय म्हणून येणार आहेत? महिला. आणि तुम्ही आदर्श पुरुष म्हणून पुढे येणार आहे. म्हणून आपल्यामध्ये या विचाराचा पगडा आपल्या विचारामध्ये नेहमी असावा. या निमित्तानं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचं सर्वांचंही धन्यवाद.